राज्य में भले ही महागठबंधन सत्ता में है, लेकिन अंबरनाथ म्युनिसिपैलिटी में बीजेपी का और शिंदे गुट की शिवसेना के बीच टकराव अब सामने आने लगा है। हाल ही में हुए स्पेशल जनरल मीटिंग जोरदार हंगामे के बीच टाल दी गई, जिसमें शहर के जरूरी मुद्दे फिर से पेंडिंग में हो गए। शहर की रिहेबिलिटेशन पॉलिसी, प्री मॉनसून हेल्थ तैयारी, कूड़े और ढेर में आग लगने का मुद्दा और नाले की सफाई जैसे गंभीर मुद्दों पर चर्चा की उम्मीद थी, लेकिन मीटिंग की शुरुआत से ही सत्ताधारी बीजेपी और शिंदे सेना लेटर पढ़ने के मुद्दे पर आमने सामने आ गई। शिंदे सेना के कॉरपोरेटर राजेंद्र वालेकर ने लेटर पढ़ने की मांग की, जिससे मेयर तेजश्री करंजुले ने शुरू से मना कर दिया, लेकिन शिंदे सेना के अग्रेसिव होने के बाद लेटर पढ़ा गया। फिर शिंदे सेना के कॉरपोरेटर अब्दुल शेख ने मीटिंग टालने का सुझाव दिया और नंबर्स की वजह से मीटिंग टाल दी गई। और विवाद तब हुआ जब शिंदे सेना के कुछ कॉरपोरेटर अपने छोटे माइक्रोफोन लेकर आए और आरोप लगाया कि मीटिंग के दौरान माइक्रोफोन सिस्टम बार बार बंद किया जा रहा था। बीजेपी ने इसे हॉल का अपमान बताया, जबकि शिंदे सेना ने आरोप लगाया कि ये हमारी आवाज दबाने की कोशिश है। इस अफरा तफरी के कारण शिव मंदिर ब्यूटिफिकेशन प्रोजेक्ट, कूड़े के ढेर में आग, नालों की सफाई और हेल्थ सिस्टम से प्रभावित लोगों के रिहेबिलिटेशन पर चर्चा नहीं हो सकी। नतीजतन लोगों ने इस बात को लेकर नाराजगी है कि मॉनसून सीजन से पहले की तैयारियां भी पक्की नहीं है। इस बीच बीजेपी ने हाल के बाहर शिंदे सेना के कॉरपोरेटरों के खिलाफ प्रोटेस्ट किया। अमरनाथ म्युनिसिपैलिटी में रूलिंग एलीट के बीच झगड़े ने शहर के डेव्हलपमेंट को रोक दिया है और इसका सीधा असर लोगों पर पड़ने की संभावना है। गेल्या ज्या मीटिंगमध्ये सन्मान्य सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचे मिनिट्स जाणीवपूर्वक ते वगळण्यात आले आणि ते मिनिट्स म्हणजे मिनिट्स न देण्याचं कारण म्हणजे त्यावरती झालेले आरोप असतात, अधिकाऱ्यांवर असोत किंवा एखाद्या नागरिकांचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या संबंधितांवरती झालेले आरोप असतात। मग ते कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आज विरोधकांकडून झाल्यामुळे आजची सभा आणि तसेच आता हे सर्व सदस्य जे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वार्डातून निवडून आलेले आहेत त्या वार्डाचा विकास करण्याकरिता, त्यांचे प्रश्न मांडण्याकरिता गेल्या सभेमध्ये त्यांनी 8 माईक जाणीवपूर्वकच चालू ठेवले होते। आता त्यांची आज ते 8 वरून त्यांची माईक संख्या फक्त 3 आहे। त्याच्यामुळे आमचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत। त्याच्यामुळे आज आम्ही ह्या सभा तहकूब केलेली आहे। पहिली बात तर आमचे 3च माईक चालू ठेवले। अध्यक्ष मॅडमला सांगितलं होतं की मॅडम कमी की 8 ते 8 माईक किंवा संपूर्ण सभागृहाचे माईक चालू ठेवण्यात यावे। राजकीय दृष्टिकोनातून आमच्या नगरसेवकांचा प्रश्न ज्या पद्धतीने आम्हाला उपस्थित करायचे असतात त्या उपस्थित करता येत नाही आणि आमच्या नगरसेवकांचे आवाज कसे दाबले जावा त्या दृष्टिकोनातून 3 माईक फक्त चालू ठेवले गेलेले। याच्यापुढे जर माईक सगळे चालू नाही ठेवले तर याच्या पुढची पण सभा आम्ही होऊ देणार नाही आहे। त्या बाधितांना घर देण्यासाठी आम्ही सर्वचे सर्व नगरसेवक, अब्दुलभाई, आमचे गटनेते सदा पाटील, आम्ही सर्वजणांनीच त्याच्यावर आवाज उठवला आणि त्यांना त्या बाधितांना घर कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही आवाज उठवला आणि 2 जागा आम्ही त्यांना पर्यायी जागा दिलेल्या आहेत। त्या पर्यायी जागा आम्ही ज्या सांगितलेल्या आहेत तर त्या जागा 2 जागेमध्ये त्यांचं पुनर्वसन व्हावं किंवा म्हाडामध्ये आपण शासनाकडून पैसे घेऊन त्यांना म्हाडामध्ये पुनर्वसन करावं, हे आमच्या संपूर्ण सभागृहाचा विषय। त्यावेळेस आम्ही त्यांना मान्यता दिली। कचऱ्याचा विषय हा संपूर्ण सभागृहाचा विषय आम्ही सगळा तहकूब केलेली, आम्ही कॅन्सल केलेली नाही, रद्द केलेली नाही आहे। त्याच्यामुळे पुढच्या वेळेस जो विषय येईल त्यावेळेस आम्ही तो कचऱ्याचा विषय 100% घेऊ। बबलू सिंगबद्दल आम्ही ज्यावेळेस सभागृहामध्ये हा कागद दाखवला, MRTP ॲक्टनुसार त्यांच्या MRTP दाखल झालेला आहे, तर त्यावेळेस आम्ही त्या मॅडमला सांगितलं की हा मिनिट्समध्ये तुम्ही नोंद करा। तर मॅडमनी सरळ आम्हाला सांगितलं की मिनिट्समध्ये नोंद करता येणार नाही, तुम्हाला लास्ट विषय घ्या आणि त्यानंतर आम्ही मिनिट्समध्ये हा नोंद करू। ज्यावेळेस एखाद्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल होतो त्याचं पद रद्द होतं आणि हे पत्र आपण ज्यावेळेस नगरपालिकेने हे कोर्टामध्ये सादर केलं पाहिजे होतं की बाबा यांच्यावर MRTP ॲक्टनुसार गुन्हा दाखल आहे, तर त्यानुसार यांना यांचं पद त्यावेळेसच त्यांना नगरसेवकासाठी पत्रकार परिषद घेऊन हे संपूर्ण पत्रकारांच्या समोर हा गुन्हा समोर ठेवण्यात। आज आपण पाहू शकतो की पावसाच्या पूर्वेची तयारीला घेऊन ही सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि एक प्रमुख ज्वलंत विषय आज या सभेच्या पटलावर होते। 3 विषय होते, ज्यामध्ये 2 विषय खूप ज्वलंत होते की एखादा प्रकल्पग्रस्त लोकांना किंवा कुटुंबांना याचं पुनर्वसन करण्याकरता। त्याच्या व्यतिरिक्त आज आपण पाहतो आरोग्याचे भरपूर एक ज्वलंत विषय या शहरामध्ये आहेत। ठिकठिकाणी कचऱ्यांच्या समस्या आहे, एक डंपिंगला गेल्या महिनाभरापासून आग लागली आहे। आज आपण पाहतो की संपूर्ण नाले त्या ठिकाणी भरून प्लॅस्टिकचं साम्राज्य त्या नाल्यांमध्ये पाहायला भेटतं आहे।
आज आपण पाहतोय की भरपूर ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. अशा अनेक ज्वलंत विषयांवर त्या ठिकाणी आज चर्चा आयोजित करण्यात आली होती. परंतु जेव्हा प्रश्न त्या ठिकाणी आला आरोग्याचा, सन्माननीय सदस्य राजू वाळेकर आणि अब्दुल शेख यांच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी एक विषय 2013चा विषय त्या ठिकाणी आणला, कोणता तरी MRTPचा विषय. त्यांना हे सुद्धा नगराध्यक्ष मॅडमच्या माध्यमातून सांगण्यात आलं की येणाऱ्या सभेमध्ये, पुढच्या सभेत तुमच्याकरता हा स्पेशल विषय घेतला जाईल. परंतु त्यांनी त्या ठिकाणी बालहट्ट घेतला आणि त्या ठिकाणी लावून धरलं की हा विषय त्या ठिकाणी मिनिट्सवर आलाच पाहिजे. परंतु मिनिट्सवर जो विषय अजेंड्यातच नाही, तो मिनिट्सवर येणं हा शक्यच होत नाही. परंतु त्यांनी ते काही विषय केला नाही. पुढं तरी हे आरोग्याच्या विषयातनं मार्ग पळ काढायच्या विचाराने अब्दुलभाई शेख आणि त्या ठिकाणी राजेंद्र वाळेकर यांनी त्या ठिकाणी सभा बरखास्त करा हा विषय त्या ठिकाणी घेतला आणि 4 मतांच्या जोरावर त्या ठिकाणी त्यांनी तो सभा बरखास्त केली. मी खरंच त्या ठिकाणी आज आपल्या सर्वच प्रेक्षकांना विचारतो की आपण ह्याकरता यांना निवडून दिलं होतं का? आजसुद्धा हे त्या ठिकाणी आज 25 वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये एक हातीस राज्य केल्याच्या नंतरसुद्धा यांचे संकोचित विचार आज पण हे विचार करतात की हे भारतीय जनता पार्टीचे विषय कोणते, या शिवसेनेचे विषय कोणते. आज पण ते ह्याच विचाराने ह्या पालिकेत येतात की काहीतरी मलिदा या ठिकाणी मिळावा. आज पण ह्या 25 वर्ष यांचे पोट भरले नाही. आज पण हे कुठंतरी एक शहर म्हणून काम करायचं सोडून मी आणि माझा वॉर्ड पुरता ते त्यांचे विचार मर्यादित ठेवत आहे. यांचे विचार हे या शहराकरता काही करण्याचे नाही, तर फक्त आणि फक्त प्रायव्हेट लिमिटेड आहे. स्वतःपुरता विचार, स्वतःच्या वॉर्डांपुरता विचार करण्यात आले आणि हे बाकीचे सर्व वॉर्ड किंवा पूर्ण शहर हे फक्त त्या 4 मतांच्या जोरावर वेठीस धरण्यात आलं. परंतु मी आज देखील आपल्याला स्पष्ट करतो की कोणी कितीही एखादा कोंबडा लपवायचा प्रयत्न केला तर काय सकाळ होत नाही. सकाळ त्या ठिकाणी होणारच, सूर्योदय होणार. हे जे काही किडे जे ह्या ठिकाणी होते हे सगळे त्या सूर्योदयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नामोन्मेष होताना त्या ठिकाणी दिसते. सन्माननीय खासदार साहेब यांचं एक प्रकल्प आहे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे शिवमंदिरचं. त्याच्या प्रकल्पाला जे बाधित होतात आहे एकता नगरमधील रहिवासी, त्यांच्या पुनर्वसनाबरोबर त्याचबरोबर बाकीसुद्धा काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये बाधित होणारी रहिवासी असतील त्यांच्या पुनर्वसनाचा विषय होता. सन्माननीय सदस्य राजेंद्र वाळेकर यांनी एक मध्येच मुद्दा उपस्थित केला आणि माझं पत्र वाचा. त्यांना वारंवार विनंती मी हीच केली की तुमचा काही विषय असेल तर आपण सभेच्या शेवटी घेऊ, मध्ये तुम्ही विषयांतर करू नका. तरी पण त्यांनी जबरदस्ती म्हणजे अक्षरशः बाहेरून माईक आणलं आणि काय काय वेगवेगळे काय काय ॲडव्हेंचर केले आणि तो पत्र वाचन केल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये साध्य असं काहीच झालेलं नाही आहे. नुसतं पत्र वाचन करण्याची त्यांची काय भूमिका होती ते आम्हाला कळली नाही आणि मला त्याच्यामुळे त्यांनी नंतर सगळं शांतसुद्धा झालं होतं आणि नंतर पुढचा विषय घ्यायचा, आरोग्याचा विषय इतका महत्त्वाचा होता. आरोग्यामध्ये प्लॅस्टिक बंदी असेल, नालेसफाई असेल, घंटागाड्यांची जी आता येत नाही रेग्युलर त्या विषय होता, त्याचबरोबर कामगारांची संख्या कमी आहे, हे सगळे विषय आपण आज घेणार होतो. आणि मला वाटतं खूप महत्त्वाचे विषय होते. सगळ्या नागरिकांना भेडसावत आहेत. 210 कचराकुंड्या आपल्या अंबरनाथ शहरामध्ये आहेत. त्या कचराकुंड्या हटवायच्या आहेत, अंबरनाथ शहर स्वच्छ करायचं आहे ह्या उद्देशाने आणि ही सभा आयोजित करण्यात आली होती. आणि ह्या सगळ्या सभेला ह्या सन्माननीय सदस्यांनीच मागणी केली होती की तुम्ही विशेष सभा घ्या आरोग्यासाठी. परंतु मला वाटतं की त्यांनी म्हणजे काय त्यांचा विशेष होता की त्यांनी फक्त MRTP ॲक्टमध्ये काय त्यांचा तो विषय वाचला आणि तो कुणाला इतका गोंधळ होता की कुणाला काहीही कळलं नाही. त्यांनी काय वाचलं लेटर त्याच्यामध्ये आणि नुसतं तुम्ही आम्हाला फक्त विरोध करताय आणि तुम्ही आम्हाला वाचून देत नाही, हे विषय वाचून देत नाही आहे, ह्या विषय घेऊन त्यांनी सभा तहकूब केलेली आहे. हे लोक इतका अन्याय करतात ते जनतेवरती, तर तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि आता आम्ही तर ह्या सगळ्याचा निषेध करतच आहोत आणि जनतेने सुद्धा यांना ह्यांची जागा आता दाखवून दिली पाहिजे.